गुड मॉर्निंग तर नाही, आता 12च्या वरून टाईम झालेला आहे. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर इकडं बघू शकता सगळा स्वयंपाक झालेला आहे. आमटी बनलेली आहे कटाची, पंचामृत बनलेलं आहे, भरडा, भजे, पापडं, गरम गरम भात आणि इकडं गरम दूध करून मी तांब्यात काढून ठेवलं म्हणजे लवकर थंड होणार नाही. तूप पण गरम करून काढलेलं होतं पण थोडंसं ते घट्ट झालेलं आहे हवा लागल्यामुळे. आणि पाहुणे पण येतील आता, तर सगळी बाहेरची तयारी मी करून आलेली आहे. जगमध्ये पाणी भरून ठेवलं, ग्लास ठेवलेला आहे, बाहेर बकेट भरून पाणी ठेवलं पाय धुण्यासाठी. तर सगळी तयारी करून आता परत मी किचनमध्ये आलेली आहे आणि अगोदर मी नैवेद्य बनवून घेते. तर इकडे अगोदर मी छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवत आहे नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि पाहुणे येण्या अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवून घेते, गाईसाठी काढून ठेवते. गाय समोर दिसली तरी जाऊन देऊन येतील, गाय नाही दिसली तर गाईच्या नावचं मी काढून ठेवते. कधी गाय येईल तेव्हा मी देण्यासाठी, कारण ज्या दिवशी आम्ही वाट बघतो त्या दिवशी गाय येतच नाही येतं, नाहीतरी तसं दररोजच येत असते. तर इकडे आता मी मोठ्या पुरणपोळ्याही बनवत आहे आणि अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते, कारण आता खूप लेट झालेलं आहे. पाहुणे पण थोड्या वेळात येतीलच. म्हणजे 12 सव्वा 12चं टायमिंग त्यांना दिलेलं होतं, आता तसं तर 12:30 वाजलेले आहेत. तर थोड्या वेळात सगळेजणच येतील म्हणून मी थोडंसं फास्टच करत आहे. आणि जे भांडे झालेत ना स्वयंपाक केलेली, मी काहीच घासायला घेतले, सगळे जमा करून ठेवलेले आहेत, कारण आता भांडे वगैरे घासत बसेल ना खूप लेट होणार होता. तर इकडं मस्त अशा पुरणपोळ्या बनत आहेत. तर आता काही मी जास्त बनवणार नाही, फक्त नैवेद्य दाखवण्यासाठी इकडं पुरणपोळ्या बनत आहेत. बाकीच्या मी पाहुणे आल्यानंतरच बनवणार आहे, कारण पुरणपोळी अशी असली पाहिजे ना गरमागरम तव्यावरची ताटलीमध्ये, तरच पुरणपोळी खायला मजा येते. म्हणून पाहुणे आल्यानंतरच मी पुरणपोळ्या बनवणार आहे. बाकीच्या फक्त नैवेद्यासाठी इकडं बनलेलं आहे. तर नैवेद्य बनलेलं आहे, अगोदर मी नैवेद्य दाखवून घेते. आणि इकडं साडी वगैरे नेसून मी सासूबाईंचा फोटो ठेवलेला आहे, म्हणजे साडी नेसवलेली आहे, त्यांची पूजा वगैरे केलेली आहे. आणि तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, सकाळपासूनच गोंधळ सुरू आहे. अगोदर श्री सत्यनारायणची पूजा झाली, त्यानंतर स्वयंपाक, नंतर इकडं सासूबाईंची पूजा वगैरे झाली. तर ही सगळी धावपळ सुरूच आहे आणि पाहुणे पण लवकरच येणार आहेत म्हणून थोडासा गोंधळ सुरू आहे. तर काही नाही, पाहुणे जेवण केल्यानंतर मग नंतर निवांतच आहोत आम्ही. आणि पूजाला पण ये म्हणलेलं होतं, म्हणजे जाऊबाईला, ती पण आलेली नाही आहे. आता बघूया ती कधी येईल, म्हणजे 1-2 वेळा फोन लावलेला होता, तर म्हणत आज गोधरी वगैरे धुवायला काढलेलं होतं, त्यामुळे तिला लेट झालेला आहे. आईला पण सांगितलेलं आहे, पण आई पण आलेली नाही आणखी. तर असं पाहुणे पण आलेले आहेत, पाय धुवायला पाणी दिले, पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे. आणि इकडे नैवेद्य पण बनला. अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते. आणि दिनेशच्या पप्पाने फोन केलेला होता, तर थोड्या वेळात ते पण येतील. म्हणजे वीर सवासिनीची पूजा करायची आहे, पाय धुवून त्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना जेवायला वाढायचं असतं. तर आता मी दिनेशच्या पप्पांचा वेट करत आहे, ते आल्यानंतरच हे सगळं होणार. तर इकडं अगोदर मी नैवेद्य काढून घेतलेला आहे. जोपर्यंत येतील तोपर्यंत मी नैवेद्य दाखवून घेते. आणि आमटी पण गरम करायला ठेवली आणि दूध गरम करूनच तांब्यात काढून ठेवलेलं आहे, म्हणजे लवकर ते थंड होणार नाही आता. आणि इकडे नैवेद्यावरती दूध वगैरे मी सगळं तूप सगळं लावून घेतलेलं आहे. आणि ही जी जेवण थाळी आहे ती सासूबाईसाठी काढलेली आहे. तर अगोदर मी सासूबाईंनाही नैवेद्य दाखवलेला आहे, देवांना दाखवलेलं आहे, श्री सत्यनारायणला, आणि गाईसाठी काढून ठेवलेलं आहे. आणि काका आणि काकू बसले त्यांचा वेट करत, म्हणजे त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. जेव्हा आपण एकटे असतो ना, तिकडचंही बघायचं, इकडचंही बघायचं आहे आणि सगळ्यांना बोलायचंही आहे. पाहुणे आल्यानंतर असं नाही की आपण आपल्याच कामात मग्न होऊ, सगळ्यांना बोलणंही तितकंच गरजेचं असतं. तर बोलतच माझी कामं होत आहेत. आल्यानंतर चेंज वगैरे करून घेतलेले आहेत. आणि अगोदर इकडं आम्ही पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य दाखवला. आणि आता वीर सवासिनीचे पाय धुवायचे आहेत, तर ती सगळी तयारी मी इकडं करून घेतलेली आहे. आसन टाकलेले आहेत आणि अगोदर वीर सवासिनीचे पाय धुवून पूजा करायची आहे, आरती करायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढायचं आहे. म्हणजे सगळी तयारी झालेली आहे. थोडासा लेट झाला, कारण कितीही घाई करा थोडासा लेट होणार, कारण कमी वेळामध्ये सगळंच आवरायचं होतं मला. आणि तसं तर मी कालच सगळ्या कामाचं नियोजन करून ठेवलेला होता, तयारी करून ठेवलेली होती. नाहीतरी आज जर सगळं मी विचार करून जर केलं असते ना, खरंच आज पूर्ण दिवस यामध्येच गेला असता माझा. तर 12:30 वाजेपर्यंत सगळं झालेलं आहे, म्हणजे श्री सत्यनारायणची पूजा झालेली आहे आणि स्वयंपाक पण बनलेला आहे. इकडं तर आसन टाकलेले आहेत. आणि अगोदर वीर सवासिनीचे पाय धुण्यासाठी इकडं सगळं घेतलेलं आहे, पाणी, ताट, आरतीचं ताट, परत फुलं सगळं घेतलेलं आहे. तर अगोदर मी हळदी कुंकू लावून घेते आणि मग पाय धुवून पूजन करून घेऊ. आज खूप मोठा मान असतो, म्हणजे जे हे आपले पूर्वज आहेत तेच आहेत आज हे सगळे, म्हणजे त्यांच्या नावावरती वीर सवासिनीची पूजा केली जाते. आणि ही जी स्वयंपाक बनलेला आहे ते जेवायला वाढलं जातं, म्हणजे सगळे आपले पूर्वज आज घरी येतात. तर इकडं पाय धुलेले आहेत अगोदर आणि हळदी कुंकूही लावलेलं आहे, फुलं वाहून पूजा करून आरती करून घेतलेली आहे. आणि तसंच वीरांचेही पाय धुवायचे आहेत. तर सगळीकडे हे सगळं करण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते. आता आमच्या इथं अशा प्रकारे आम्ही करतो, तुमच्या इकडं थोडीशी वेगळी पद्धत असू शकते, तुम्हाला थोडेसे नवीन युनिक वाटेल.
पण ज्यांच्या त्यांच्या घरचे रूल्स थोडेसे वेगवेगळे असतात, रीतरिवाज थोडेसे वेगवेगळे असतात आणि त्यानुसारच आपल्याला हे सगळं करायचं असतं. कारण अगोदरपासून हे रूल्स आपले असतात, आपण एकदम हे चेंज करू शकत नाही. आता तुम्ही बघत असता, मी शेअर पण करते, प्रत्येक सणाला वेगवेगळे रूल्स असतात आणि तशाच प्रकारे जसं आपल्या घरी आहे तशाच प्रकारे मी करत असते, काही चेंज मी करत नाही. तर इकडं पाय धुवून आम्ही पूजन वगैरे केलेलं आहे, आरती केलेली आहे. आता यांना म्हटलं की तुम्ही जेवायला वाढा आणि तुम्ही पण जेवून घ्या, कारण आता एक वेळा गेली की मग परत येणार नाहीत, कारण आज भरपूर वेळ यांचा घरी गेलेला आहे आणि जेवण करायला बोललो तर खास करून येणारच नाही आहेत. तर मला सगळ्यासोबत तुम्ही पण जेवण करा आणि मी गरमागरम पुरणपोळ्या बनवते, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना जेवायला वाढा. तर यांना ना काहीच भेटत नव्हतं, म्हणजे सगळे भांडे मी तर वरतीच ठेवलेले आहेत. तर म्हटलं सगळं काढून घ्या छोट्या भांड्यामध्ये, तर कुठलेच भांडे भेटत नाहीत. म्हणत आहेत की तूच काढून दे सगळं. तसं तरी तर काढलेच आहे, पंचामृत मी छोट्या पातल्यात काढले, भरडा पण काढलेला आहे, फक्त भजी पापडं आणि आमटी वगैरे गरम करून एका वेगळ्या भांड्यात काढून देते. भात काढून घ्यायचा होता, फक्त इतकंच होतं, ते पण जमत नव्हतं. कुकरचं टोपण काढलं तिकडच्या साईडला ठेवले. असंच असतात म्हणजे सवय नसते यांना, त्यामुळे असा गोंधळ होत असतो. म्हणजे समोरच असतात वस्तू पण भेटत नाही आहे त्यांना, सगळं हातात द्यावं लागतं. तर मी इकडं गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहे आणि हे तोपर्यंत जेवायला वाढत आहेत सगळ्यांना. बाबा पण बसलेले आहेत, वीर सवाशीन आणि यांना. आणि आता गावाकडून आई बाबा परत दीर जाऊबाई सगळेजण येतील, ते सगळेजण नंतर त्यांना जेवायला वाढणार आहे, कारण आता लेट खूप झालेलं आहे, आणखीन आलेले नाही, तर किती वेळ वेट करायचा. म्हणून म्हटलं तुम्ही सगळेजण जेवण करून घ्या, त्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढते. म्हणजे सणावारा दिवशी सगळे एकत्र जेवण करायला बसले, छान वाटतं. पण आलेच नाही आहेत आणि तुम्ही म्हणत होता ताई दीपक दिनेशची खूप आठवण येत आहे. मला तरी खूप येत आहे सणावारा दिवशी ना, दीपक दिनेशची मला खूप खूप आठवण येते. एक तर आपण हे सगळं बनवतो, त्यांना सोडून खायचं आणि काहीतरी आता अधूनमधून जेही वस्तू लागतात किंवा किचनमध्ये मदत आहे, सगळ्यामध्ये त्यांची मदत मला भेटायची. एकदम एकटेपणा जाणवत आहे जेव्हापासून ते दोघंजणी गेलेले आहेत. अगोदर दीपक गेला तितकं काही वाटलं नाही, कारण दिनेश घरी होता. पण दिनेश गेल्यानंतर मात्र मला खूप एकटेपणा जाणवत आहे, अजिबात करमत नाही, दिवस इतकं जड जात आहे, टाईम जात नाही एक वेळेला, असं वाटतं अजिबात करमत नाही. मुलाबाळांनाच आपलं घर भरून राहतं आणि दिनेश गेल्यापासून मात्र मला एकदम एकटेपणा जाणवतो, अजिबात करमत नाही असं होतं. पण आता काय करणार, त्यांच्या भविष्यासाठी त्यांना दूर डोळ्याआड पाठवावं लागतं. तर इकडं बघू शकता सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे, मस्त अशी जेवण थाळी म्हणून तयार आहे. गरमागरम पुरणपोळी, तूप, दूध, कटाची आमटी, भरडा, पंचामृत, गरमागरम भात, भजे पापडं. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. तुम्ही म्हणतही होता ताई की पुरणपोळी जेवायला येऊ का, तर जरूर या ताईनं, तुमच्यासाठी स्पेशल जेवण थाळी तयार आहे. तर सगळ्यांना जेवायला वाढतच होते मी, अगोदर तर दिनेशच्या पप्पानीच वाढली आणि ते पण बसलेले होते म्हणून मी नेऊन वाढत होते गरमागरम पुरणपोळ्या करून. तोपर्यंत पूजा आलेली आहे. तर आता पूजा आलेली आहे तर मग तितकं टेन्शन नाही, कारण आता ती सगळ्यांना जेवायला वाढेल, मी फक्त इकडं पुरणपोळ्या बनवत आहे. आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी पण टिफिन भरलेला आहे, तरी घेऊन जात आहेत. तर सगळ्यांचं आवरून दिलं आणि इकडं काका काकू बोलत बसलेले, म्हणजे सगळ्यांची मीटिंग चालू आहे. तर थोडा वेळ मी पण बोलत बसले आणि आता थोड्या वेळात काका काकू जायला निघालेले आहेत. म्हटलं थोडा वेळ बसा, पण आता हे सगळेजण जायला निघालेले आहेत आणि हे पण गॅरेजला जाण्यासाठी रेडी आहेत. तर अगोदर मी फरशी पुसून घेतली, थोडंसं खरकट वगैरे पडलेलंच होतं इथं, तर पाणी टाकून मी पुसून घेतलेलं आहे. आता सगळ्यांचं आवरून दिलं, आता आम्हीही जेवण करू. खूप लेट झालेले, म्हणजे दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि पूजानं पण काही खाल्लेलं नाही आहे. तर म्हणलं आता सगळेजण जेवण करूया. तर पाहुणे गेलेले आहेत, आता आम्हीही जेवण करायला बसलेलो. तर अगोदर मी श्री सत्यनारायणचा प्रसाद पूजाला दिलेला आहे आणि आता आम्ही जेवण करत आहोत. तर या सगळेजण जेवण करायला. जेवण झाल्यानंतर अजिबात काम करायचं मन होत नाही, पोट जड होतं ना, त्यामुळे ना दररोज पण सगळी कामं आवरून जेवण करते. जेवण झाल्यानंतर कुठलंच काम करावंसं वाटत नाही. पण आज खूप लेट झालेलं होतं, त्यामुळे कपडे भांडे खूप जास्त आज भांडे झालेले आहेत. तर कपडे अगोदर मी मशीनला लावले, कपडे धुवायचं काम होता तोपर्यंत मी सगळे भांडे घासून घेते. पापड वगैरे सगळं मी कवरमध्ये भरलेले आहेत, कारण हवा लागल्यामुळे ते नरम पडू नये. आणि भजी पण आहेत, तर भजी मी एका डब्यात काढून झाकून ठेवलेले आहेत, म्हणजे जास्त वेळ ते नरम बनवून राहतील. आणि इकडं भांडी सगळे घेतलेले आहेत, म्हणजे सकाळपासून हे भांडे पडलेले आहेत, मी घासलंच नाही आज, कारण बघितलं तुम्ही किती गोंधळ झालेला होता. तर खूप जास्त भांडी झाले होते. तर अगोदर मी भांड्यातलं खरकटं काढून घेतलं, भांडी स्वच्छ धुवून घेतली, खूप हडकलेले होते आणि भांडे घासून घेतले. अगोदर किचन स्वच्छ करून घेतली. किचनमध्ये पसारा बघून ना खरंच मन लागे ना, असं वाटतं की पूर्ण घरात पसारा झालेला आहे. किचन जितकी स्वच्छ आहे तितकं ठीक वाटतं. आणि तोपर्यंत पूजाची झोप झालेली आहे, म्हणजे निवांत झोपली होती जेवण करून. तोपर्यंत मी किचन आवरून आलेले. आता दोघी जावा थोडा वेळ बोलत बसलो आणि पूजा म्हणत आहे ते आता मी जाते परत घरी, म्हणजे गोधडी वगैरे धुलेले आहेत आणि सगळं वरती टाकलेलं आहे. वेदिका पण कॉलेजला जाते, आजी पण शाळेत जातो.
त्यामुळे गोधडी काढणार कोण, म्हणजे ते पण लेटच घरी येतात. तर जाते म्हणत आहे, तर म्हटलं थोडा वेळ थांब, म्हणजे आता सगळेजण गेलेत, मला पण सुनं वाटत आहे. तर किचन तर मी स्वच्छ केलेले आहे, किचनची सगळी कामं आवरली, कपडे धुवून झालेत तोपर्यंत. तर कपडे इकडे सगळे उलटे सुलटे करून उन्हाला टाकत आहे मी. ऊन पण तितकं कडक नाही, लेट पण खूप झालेलं आहे, 4:30 वाजलेले आहेत आता. आणि इकडं झाडांना पण आज पाणी दिलेलं नव्हतं, म्हणजे लाईट नव्हती आज सकाळी, त्यामुळे पूजाला म्हणजे सगळ्या झाडांना पाणी देतोपर्यंत मी कपडे उन्हाला टाकते. तर दोघी जावं म्हणून सगळी कामं आवरली आणि थोड्या वेळा मी वरती आलेलो होतो. आणि ही गोधडी ना परवा दिवशी धुवलेली आहेत आणि जी जाड होती ना ती वरतीच ठेवलेली होती मी. तर हे पण आता हाडकलीत आणि ही गोधी खूपच जास्त ओलली आहे, म्हणजे 2-3 दिवस झालं हाडकलेली नाही, इतकी जाड आहे ती. त्यामुळे ती आलटपलट करून परत मी टाकलेली आहे आणि एक मी खाली घेऊन जाणार आहे. तर इथं सगळेजण आम्ही बोलत बसलेलो होतो आणि वाटाण्याच्या शेंगा पण घेऊन आलं खाण्यासाठी. म्हणजे आता तुम्ही म्हणता ते आता तरी जेवण केलं आणि परत वाटाण्याच्या शेंगा, तर ही शेंगा कालच आणून ठेवलेल्या होत्या. तर म्हणलं वरती बसून छान लागतं. तर शेंगा खात थोडा वेळ वरतीच बसलेलो होतो, तोपर्यंत बाबा आले आणि आई आलेली. मी आईला सकाळीच फोन करून सांगितलेलं होतं की दोघंजणही या, पण आई आली नाही. म्हणत आहे मला तिकडेच पॅक करून दे, मला येणं झालेलं नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं, आता बाबांना मी गरमागरम पुरणपोळ्या बनवून जेवायला वाढते अगोदर. तसं तर बाबा म्हणत आहेत की पुरणपोळ्या वगैरे बनवू नको, जे थंड आहेत तेच खायला छान लागतात, पण पुरणपोळी तव्यावरची ताटलीमध्ये छान लागते ना, गरमागरम खायला मजा येते. तर इकडे मी गरमागरम पुरणपोळ्या बनवत आहे, पूजा बाबांना जेवायला वाढत आहे. तर इकडे बघू शकता मस्त अशा टम्म फुलून पुरणपोळ्या तयार आहेत. आणि देण्यासाठी पण मी बनवत आहे, म्हणजे आता आई आलेली नाही आहे, तर आईसाठी आजीसाठी मी तिकडेच टिफिन भरून देते. आणि पूजा पण एकटीच आलेली आहे, वेदिका अजय किंवा यशवंत कोणी आलेलं नाही आहे, तर त्यांच्यासाठी मला पुरणपोळ्या पॅक करून द्यायच्या आहेत. म्हणून मी सगळ्याच पुरणपोळ्या इकडे बनवून घेतल्या आणि पूजाने सगळं आवरून घेतलं, डबा वगैरे भरलेला आहे आईला देण्यासाठी. म्हणजे थोड्या वेळात बाबा जायला निघतील आणि पूजाला म्हटलं थोड्या वेळानं जातो, म्हणजे सगळेजण गेलेले आहेत, त्यामुळे मला थोडंसं सुनून वाटत होतं, म्हणून मी तिला इथंच थांबून घेतलेलं आहे. आता गावाकडे लास्ट गाडी म्हणजे इव्हनिंगला 6 वाजता आहे, तर त्या एसटीला ती जाईल, तोपर्यंत थांबलेली आहे. आणि दिनेश पप्पा पण आलेले आहेत. तर इकडं सगळ्यांसाठी चहा बनवलेला आहे मी. तर आता या सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला, हे सगळ्यासोबत चहा असो किंवा जेवण असो खूप छान वाटतं. सगळ्यासोबत जेव्हा आपण घेतो, जेव्हा एकटे घेतो त्यावेळेस थोडंसं असं वाटतं ना, तर सगळ्यासोबत खूप छान असं वाटतं. सगळ्यांनी चहा एन्जॉय केला. आणि आता बाबा पण थोड्या वेळा जायला निघतील. दिनेश पप्पा इकडं खाली आलेले होते, म्हणजे पपई पण पिकलेली होती आणि शेवग्याच्या शेंगा पण लागलेल्या होत्या, सगळं काढून घेतलं. तर असं हाच होता आजचा व्हिडिओ. चांगला वाटला असेल तर लाईक करा. बाय बाय, टेक केअर.